ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट आता टाटाने केली आहे, कारण की टाटाची पंच जे की मायक्रो एसयूव्ही मध्ये गिनली जाते आणि टाटाचं सगळ्यात जास्त सेल होणारं प्रोडक्ट फेसलिफ्टमध्ये म्हणजे नवीन अवतारामध्ये आपल्या समोर आहे. आता नवीन डिझाईन मतलब काहीतरी नवीन असेलच पहिल्यापेक्षा. डिझाईनमध्ये बोलाल तर म्हणजे आता टाटा सफारी, टाटा हॅरियरचं जसं फ्रंट लुक आहे मतलब त्या सिमिलर रेंजमध्ये फॅमिलियर झाली गाडी, म्हणजे थोडंसं फ्रंट लुक तसं आहे. DRLचं डिझाईन शार्प लुकमध्ये आहे आणि हा जो पॅनल आहे जो पियानो ब्लॅकमध्ये आहे तो फ्रंटमध्ये खूप चांगला दिसतो टाटा पंचचा. ह्या गाडीला फर्स्ट टाइम 360 कॅमेरा आहे. हे मॉडेल आपल्या समोर आहे जे अकम्प्लिश्ड आहे, मतलब सेकंड टॉप मॉडेल आपल्या समोर आहे. त्यामध्ये आपल्याला 360 कॅमेरा येतो, त्याचा फ्रंट कॅमेरा इथं भेटून जाईल. न्यू 3D डिझाईन बोल्ड फ्रंट बंपर आता आपल्याला पंचमध्ये भेटून जातो, जो की दिसायला खूप भारी दिसतोय. त्यानंतर हेडलाईटचं बोलाल, LED हेडलॅम्प्स या गाडीमध्ये आपल्याला भेटून जातात. फॉग लॅम्प पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा वरचं व्हेरियंट आपल्याला घ्यायला लागेल. हे सगळं झालं, एक गोष्ट विसरलो. या गाडीला आपल्याला रेन सेन्सिंग वायपर भेटतात, जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला काही न करता ऑटोमॅटिक काच साफ होऊन जाईल. आता साईडला आलो तर साईडच्या डिझाईनबद्दल बोलल. अलॉय व्हीलचं डिझाईन थोडंसं चेंज आहे, नवीन फेसलिफ्ट आहे, थोडंसं चेंज तर करायला लागेल. टायर साईज म्हणाल तर 16 इंचचे पेंटेड ब्लॅक अलॉय व्हील भेटतात. पुढं डिस्क ब्रेक आणि मागं ड्रम ब्रेक आपल्याला या गाडीला भेटून जातील. ब्रेकचं काही टेन्शन नाही, ही गाडी छोटी आहे. फ्रंट 2 डिस्क ब्रेक पुष्कळ होऊन जातात. आरशे या गाडीचे ऑटोमॅटिक फोल्ड होतात, इलेक्ट्रिकली ॲडजस्ट होतात. इंडिकेटर बी आरशाला या गाडीत भेटून जाईल. रिक्वेस्ट सेन्सर ड्रायव्हर डोअरला आणि बॉडी कलर डोअर हँडल या गाडीमध्ये आपल्याला भेटून जाते. आता ह्या जास्त पार्ट क्लॅडिंगचा असल्यामुळं साईडनी जरा मस्क्युलर लुक दिसतो या गाडीचा आणि थोडीशी SUV टाईप लुक पण येऊन जाईल. बी पिलर आपल्याला ब्लॅक आउट भेटणार आहे आणि रिअरला आपल्याला असा डोअर हँडल्स येऊन जाईल. त्याच्यानंतर रिअरला स्पेस कसा आहे, कसं कम्फर्टेबल आपण बसणार का नाही बसणार, चला बघू. पहिल्यांदा दारावर आपल्याला काय काय भेटून जाईल. दारावर आपल्याला सिल्वर फिनिशमध्ये लॉक अनलॉकचा लिव्हर, 1 किंवा 2 पाण्याच्या बाटल्या आपल्याला आरामशीर भेटून जाईल. सभ्य भाषेत वॉटर बॉटल्स इथे आपल्याला भेटून जातील. चला बसून बघू. तर पाठीमागं मी आलोय. आता पुढचं सीट माझ्या हाईटला अकॉर्डिंग मी ॲडजस्ट केले. माझी हाईट 5 फूट 8 इंच आहे, एवढा मला नेरून भेटतोय. थाय सपोर्ट ह्या गाडीचा खरंच चांगला आहे, उत्तम आहे, मला आवडला थाय सपोर्ट. हेडरूम एवढा भेटेल, माझ्यासारख्या हाईटच्या माणसाला पण जास्त हेडरूम भेटतोय, त्यामुळं काही टेन्शन नाही या गाडीत. एक कंप्लेंट आहे जे की पहिल्या पंचमध्ये पण होते आणि आत्ताच्या पंचमध्ये पण आहे, ती सांगतो तुम्हाला. ह्या गाडीचं रिअर सीटचं रिक्लाइन अँगल भाई खूप अपराईड बसल्यागत वाटतं. कम्फर्ट नावाचा विषयच नाही. इथं लॉंग जर्नीमध्ये आपल्याला थोडाफार तर कंटाळा येणारच ह्या सीटच्या रिक्लाइनमुळे. तर ही गोष्ट वगळता बाकी तर गोष्टी भारी आहेत. आता रिअरला आपल्याला 2 AC व्हेंट येऊन जाणार. त्याच्यानंतर मोबाईल ठेवायला इथं जागा भेटते आणि 15 वोल्टचा टाईप-C पोर्ट आपल्याला ह्या गाडीत भेटणार आहे, जेणेकरून आपला मोबाईल लवकरात लवकर चार्ज होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिअरला भेटतात. ओके, तो मागं आत्ता जर आपण आलो तर सगळ्यात मोठा चेंज या गाडीचा की ह्या गाडीला आता कनेक्टिंग LED टेल लॅम्प, जे की आता सगळ्या गाड्यांमध्ये एका गाडीला आलं की सगळ्या गाडींना अपडेशनमध्ये ह्या टेल लॅम्पची डिझाईन येऊन जाईल. टाटा सफारी, टाटा हॅरियर, नवीन आपली सिएरा, सगळ्यांना आपल्याला कनेक्टिंग LED टेल लॅम्प्सच येतात. तर आता फेसलिफ्टमध्ये पंचला पण आलेले आहेत. रिअरला शार्क फिन अँटिना, स्पॉइलर पण येतो, डिफॉगर पण येतो, वायपर पण येतो, सगळ्या गोष्टी येऊन जातात. त्यामुळे हे टेन्शनची काही विषयच नाही. IC टेक्नॉलॉजी टाटाची ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी ह्या गाडीमध्ये पंचमध्ये भेटून जातील. पंचची मोठीशी ब्रँडिंग इथं भेटते. त्यानंतर रिव्हर्स कॅमेरा आणि 2 पार्किंग सेन्सर. आता ह्या गाडीला ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी येते, त्यामुळे बूट स्पेस आपल्याला वापरायला भेटतो. प्रॅक्टिकल बूट स्पेस 210 लिटरचा भेटणार. ओव्हरऑल अंदाज लावला तर 2 किंवा 3 सूटकेस आरामात येऊन जाईल. आणि आता टाटाची एक गोष्ट मला खूप आवडते, ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी असून सुद्धा स्पेअर व्हील या गाडीला भेटतो. तुम्हाला अंडरनीथ स्पेअर व्हील टाटा पंचचा भेटून जाईल. काय गाड्या म्हणजे हुंडाई निओस i10 या गाड्यांमध्ये ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी दिली आहे, पण स्पेअर व्हील तुम्हाला काढून दिला आहे. तर ही गोष्ट प्लस आहे. कॉम्पिटिशनचं जर बघताल तर
हां, पार्सल ट्रे पण या गाडीला आपल्याला येऊन जातो. तर ह्या गोष्टी झाल्या रिअर आणि आउटर लुक ह्या गाडीचा झाला. पेट्रोलचा टँक या गाडीला 37 लिटरचा येऊन जाईल. आता ह्या गाडीला रिक्वेस्ट सेन्सर भेटतो, जेणेकरून चावी खिसतनं काढायची गरज नाही. पॉवर विंडो आपल्याला चारही भेटतात, पण ड्रायव्हर साईड 1 टच डाऊन दिली पाहिजे होते राव, पण ह्या मॉडेलला देत नाही. आणि आरशाचे कंट्रोल बाहेरचं आहे, इथून इलेक्ट्रिकली आपण ॲडजस्ट करू शकतो. खूप कन्व्हिनियंट फीचर मला वाटतो. एक नाही 2 लिटरचे बॉटल सर्रास मावून जाईल इथं. आता बघू सीट. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीटला एक्सटेंडेड थाय सपोर्ट आहे, जेणेकरून कम्फर्ट तुम्हाला भेटेल गाडी चालवताना, लांब जाताना. ड्रायव्हर सीटला हाईट ॲडजस्टमेंट पण भेटते, रिक्लाईन भेटतो आणि फ्रंट पुढे मागं ॲडजस्ट करायला पण भेटून जाईल. व्हिडिओ करताना मला एक गोष्ट आढळली, जे की टाटाच्या सगळ्याच गाड्या सर्रास आढळती. ते खूप मोठी चूक आहे भावांनो. सीटाच्या खाली तुम्हाला वायर असं लोंबताना दिसती. आपण काही साफ करत असेल किंवा काहीतरी करत असेल किंवा पायामुळे पण ही वायर तिथं निघू शकते आणि आपल्याला मोठा फटका बसू शकतो. तर ही गोष्ट टाटाने सुधारली पाहिजे, मला असं वाटतं. पण ठीक आहे, जाऊ द्या. बाकी गोष्ट, या गाडीला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन येते. त्याच्यानंतर एक AC वेंट इथं भेटतो. काय असा डॅशबोर्ड आपल्याला भेटतोय टाटा पंचमध्ये, प्रीमियम फील तर होतोय भावांनो. त्यानंतर स्टेअरिंग व्हीलचं बोलाल तर 2 स्पोक स्टेअरिंग व्हील या गाडीमध्ये फेसलिफ्टमध्ये भेटतं आणि इलिमिनेटेड लोगो, म्हणजे लाईट लावलेला लोगो इथं भेटून जाईल. लेफ्ट साईडला आपल्याला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल, राईट साईडला आपल्याला क्रूज कंट्रोल भेटतं. CNG मध्ये मला नाही वाटत टाटा पंच सोडून दुसरे कुठली गाडी क्रूज कंट्रोल देते CNG मध्ये. त्याच्यानंतर क्लस्टरची गोष्ट म्हणाल तर मधले स्क्रीन आपल्या डिजिटल भेट. लेफ्ट साईडला RPM मीटर मध्ये स्पीड आणि राईट साईडला आपल्याला CNG आणि पेट्रोलचे गेज आपल्याला भेटून जाते, जेणेकरून गाडीत किती फ्युल आहे ते कळतं. इथं आपल्याला वायपरचे कंट्रोल भेटतात आणि या साईडला हेडलाईटचे कंट्रोल, इंडिकेटर आणि हेडलाईट लेवलर पण हा स्विच इथंच आपल्याला भेटतो. स्टेअरिंग आपल्याला फक्त टिल्ट भेटून जाईल. टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील हायर व्हेरियंटला पण नाही येणार. जरा प्रीमियम गाड्यांनाच टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील देतात. सगळ्यात मोठा चेंज इंटेरियरमध्ये तर ही स्क्रीन आहे. 10.25 इंच की HD स्क्रीन टाटा पंच फेसलिफ्टमध्ये आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर 2 AC वेंट. त्यानंतर असा काय पॅनल भेटतो ज्यावर खूप सारे कंट्रोल भेटतात, म्हणजे AC कंट्रोल इथं भेटून जातील. ACचे कंट्रोल प्रत्येक कंपनीने मॅन्युअलच दिले पाहिजेत. का आता सांगतो, आता आपल्या मेंदूला सवय असते मसल मेमरीने आपण ACचे बटन न बघता पण दाबू शकतो गाडी चालवताना, पण ह्या टच पॅनलला आपण तसं करू शकत नाही. त्यामुळे थोडंफार रिस्कचा फॅक्टर इथं इन्व्हॉल्व्ह होतो. त्याच्यामुळं मला पर्सनली तर वाटतं हे जे कंट्रोल आहेत ACचे तरी मिनिमम ते फिजिकल द्यायला पाहिजे. त्यानंतर CNG स्विच करायचं बटन, लॉक अनलॉक, हिल डिसेंट कंट्रोल आणि ह्या गाडीला 360 कॅमेरा आहे. तर ही अशी 360 कॅमेऱ्याची क्वालिटी आहे. प्राईस पॉईंटच्या मानाने आता शेजारी आपल्याला टाटा सियारा दिसते अशी, तर स्क्रीनमध्ये चांगली क्वालिटी आहे. असं काही नाव ठेवण्यासारखं नाही या स्क्रीनमध्ये आणि क्वालिटीमध्ये. अँड्रॉइड ॲपल कारप्ले वायरलेस भेटून जातात. FM 4 स्पीकर ह्या गाडीमध्ये भेटतात. इथं मॅन्युअली डिमिंग IRVM भेट, LED कॅबिन लॅम्प इथं भेटणार आहे. तर हे सारे कंट्रोल इथं भेटतात. हां, इथं आपल्या 65 वॅटचा C टाईप पोर्ट भेटतो, जेणेकरून मोबाईल चार्ज मागच्यापेक्षा मागं 15 वॅट होता, इथं आता फ्रंटला 65 वॅट आहे, म्हणजे आपला मोबाईल खूप लवकर चार्ज होईल. 12 वोल्टचं सॉकेट पण इथं दिलेलं आहे, जेणेकरून टायर पंक्चर झालं काय झालं तर इन्फ्लेटर जो घेतलेला असतो तर त्याचं कनेक्शन इथं दिलं तर टायर वगैरे सगळे आपले व्यवस्थित हवा भरून होतात. इथं एक नाही 2 मोबाईल बसतील एवढं तर स्पेस दिलेला आहे. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आपल्याला 1.2 लिटर CNG इंजिनमध्ये भेटून जाईल. 2 कप होल्डर, आता एक कप मोठा आहे दुसरा थोडासा बारका आहे. पहिली गोष्ट आर्मरेस्ट भेटतो या गाडीला आणि तो पण स्लायडिंगमध्ये. भाऊ हे खूप महत्त्वाचं आहे आर्मरेस्ट. लॉंग जर्नी असेल ना तर आर्मरेस्ट लय महत्त्वाचं आहे, कारण कम्फर्ट तुम्हाला आर्मरेस्टनीच येतो. त्यानंतर त्यामध्ये थोडासा स्पेस भेटून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता ग्लो बॉक्स आपल्याला लाईट आहे ग्लो बॉक्समध्ये, म्हणजे एवढा स्पेस प्लस लाईट या सगळ्या गोष्टी टाटा पंचमध्ये भेटून जातील. इथं व्हॅनिटी मिरर पण आपल्याला भेटून जाईल. ह्या सगळ्या गोष्टी
टाटा पंचमध्ये आहेत. तर हा आहे टाटा पंच फेसलिफ्टचा रिव्ह्यू, वॉक अराउंड. फीचर सगळे कव्हर केलेत. जर राहिले असेल तर मी कमेंटमध्ये टाकून देतो. आता प्रश्न येतो, ही गाडी का घ्यायची? तुम्हाला तर माहिती आहे टाटा म्हणजे सेफ्टी. या गाडीला 5 स्टार रेटेड सेफ्टी आहे. ॲडल्ट प्लस चाइल्ड दोन्हीमध्ये पण 5 स्टार भेटून जाते. प्लस ह्यांनी अजून काय करायचं म्हणून आता गाडीला ट्रकशी भिडून टेस्ट केली आहे सेफ्टीची. तर विचार करा किती नेक्स्ट लेवलला सेफ्टीची टेस्ट केली आहे टाटाने. त्यानंतर प्राइस पॉईंट. आता ह्या गाडीची प्राइस पॉईंट 5,59,000 एक शोरूम चालू होती. म्हणजे स्विफ्टपेक्षा पण ही गाडी कमी प्राईजमध्ये लॉन्च होते आहे, जेणेकरून आपल्याला ऑन रोड ह्या गाडीची प्राइसिंग 7-7.5 लाखात CNG येऊन जाईल बेस मॉडेल. तर हे सगळे फीचर आणि ही प्राइस पॉईंट ह्या सेफ्टीच्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन हे व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आहे टाटाचं. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही व्हिडिओमध्ये ती क्वालिटी सुधारू आणि आपल्याला असाच नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी रोज घेऊन येऊ. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.